नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आम्ही सुद्धा खूप मजेत आहोत. तर जुई पाटील या चॅनलकडनं सर्वात अगोदर तुमचं मनःपूर्वक स्वागत. तर जुई पाटील या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. मला प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगावं लागतं की प्लीज मला सबस्क्राईब करा. जेव्हा जेव्हा नवीन चॅनल नव्हता तेव्हा मला खूप वाटायचं की आपला पण चॅनल असावा म्हणून. तर पण आता असून असं वाटतं की सबस्क्राईबच नाही होत आहेत. तर आज आम्ही ट्रेनचा प्रवास करत आहोत. तर ट्रेनमध्ये बघा ना, हे छान छान असे ज्वेलरीज विकायला ते लेडीज वगैरे असतात ना, तर त्या आल्या होत्या आणि हे फक्त असे 200 रुपयामध्येच आहेत. तर आपण बाहेर घेतो ना, तर त्याची 400 450 अशी किंमत आहे. पण मला असं वाटतं ट्रेनमध्ये खूप स्वस्त पडलं. माझ्यासमोर ज्या लेडीजने घेतलं ते तर 200 रुपयाचे 180 रुपये असे करून घेतलेले आहेत. तर जेव्हा म्हटलं माझा चॅनल नव्हता तर तेव्हा मला वाटायचं की माझाही चॅनल असावा. तर सबस्क्राईबच माझे होत नाहीत. तर आता म्हणजे कसं पहिला जो आत्मविश्वास होता ना, तो आता थोडा थोडा माझा असा कमी होत चालला की आपले सबस्क्राईब होत नाहीत, होतील की नाही होणार. तर आम्ही ट्रेनने निघालेलो आहोत. दरवाजामध्ये उभं राहणं मला व्हिडिओ करणं काही योग्य वाटलं नाही म्हणून मी खिडकीतनंच बसून व्हिडिओ केलेला आहे. तर बघा मी ब्रिज चढलेली आहे. तर दुपारची वेळ होती तरीसुद्धा एवढी गर्दी होती आणि संध्याकाळच्या वेळी तर खूपच गर्दी असते. म्हणजे अक्षरशः चालायलासुद्धा आपोआप माणूस असा ढकलला जातो. तर त्याचबरोबर जो ब्रिज आपण ट्रेनचा चढून येतो तसंच आमच्या शहरामध्ये आहे ना बस स्थानक पण तिथेच आहे. फक्त ब्रिज चढायचं त्याला लगेच बस स्थानक आहेत. वेळोवेळी बसेस पण असतात आमच्या इथे. म्हणजे असं अजिबात टाईम चुकवला जात नाही. कारण की खूप गर्दी असते आणि प्रवासी पण खूप असतात. तर जसं बघा ट्रेनचा ब्रिज चढल्यानंतर लगेच बस स्थानक झाल्यानंतर लगेचच चालण्याचा आपला जो ब्रिज आहे तो. त्याच्यानंतर लगेच रिक्षाची सुद्धा लाईन आहे. म्हणजे आमच्या इथे असा शक्यतो प्रवास करायला कंटाळा येत नाही. कारण की लगेचच बस मिळतात, रिक्षा मिळतात आणि एरिया वाईज रिक्षाच्या जागा अशा ठरलेल्या असतात. तर ब्रिजच्या खाली वाकून बघितल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे दुकानं आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? तर प्लीज सबस्क्राईब करा मला.